संगमनेरचा मुलगा थेट तामिळनाडूच्या महत्वाच्या जिल्ह्याचा एसपी बनला। महाराष्ट्रातील संगमनेरचे सुपुत्र आणि 2016 बॅचचे IPS अधिकारी प्रवीण डोंगरे यांनी तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली म्हणजे त्रिची जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्त करण्यात आलं। आगामी पोलीस निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू सरकारने केलेल्या प्रशासकीय बदल्यांमध्ये त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। प्रवीण डोंगरे अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील रहिवासी आहेत। पेट्रोकेमिकल अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी UPS परीक्षा उत्तीर्ण करून 2016 मध्ये भारतीय पोलीस सेवेत प्रवेश केला। IPS होण्यापूर्वी त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवत अनेक विद्यार्थ्यांना नागरी सेवांकडे प्रेरित केलं होतं। समाजाभिमुख कामामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली। तामिळनाडूमध्ये त्यांनी ASP, राज्यपालांचे ADC चे तसेच थेनी, मदुराई आणि शिवगंगा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून यशस्वी कामगिरी बजावली आहे। त्यांच्या शिस्तप्रिय आणि कर्तव्यदर्शन कार्यशैलीमुळे त्यांना प्रशासकीय वर्तुळात विशेष मान्यता मिळाली आहे। आता महत्त्वाचा राजकीय घडामोडी सुरू असलेल्या त्रिची जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आल्याने महाराष्ट्रासह तामिळनाडूतही त्यांच्या नियुक्तीची चर्चा सुरू आहे।